संभाजीनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। संध्याकाळी अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। दरम्यान या पावसाचा फटका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नालाही बसलाय। या लग्नासाठी राजकीय नेत्यांसह उद्धव ठाकरेही उपस्थित आहेत। मात्र या पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे आणि याचा सविस्तर आढावा घेतलाय संभाजीनगरमधल्या पावसाचा आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। संभाजीनगरमध्ये अचानक मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे। मी दृश्यांमध्ये दाखवू शकतो, जवळपास अर्ध्या तासापासून हा पाऊस सुरू आहे आणि संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पावसानं हजेरी लावली असल्याची आपल्याला माहिती मिळते। महत्त्वाचं म्हणजे एक राजकीय लग्न सुद्धा संभाजीनगरात आहे, त्या ठिकाणी सुद्धा खूप जोरात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे तिथं चांगलीच गैरसोय झाली असल्याची माहिती मिळते। खरं तर पाऊस अपेक्षित नव्हता, कालपासून वातावरणामध्ये उकाडा सुद्धा जाणवत होता आणि थंडी कमी झाली होती आणि या सर्व परिस्थितीत आज संध्याकाळी अचानक काळवंडून आलं, ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। खरं तर गेल्या महिन्याचा जो अवकाळी पाऊस होता त्यामुळे पिकांचं नुकसान झालं होतं, भाज्यांचं नुकसान झालं होतं, भाज्या महागल्या होत्या आणि या सर्व परिस्थितीत गेल्या काही दिवसात थोडासा दिलासा मिळाला असताना, थंडी थोडी वाढली असताना, रब्बीच्या पिकाला त्याचा फायदा होत असताना पुन्हा एकदा या अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यात पुन्हा एकदा फळबागांचं नुकसान होणार आहे, रब्बी पिकांचं नुकसान होणार आहे आणि खास करून भाज्या, पालेभाज्या ज्या सध्या खूप कडाडल्या आहे, महागल्या आहे, त्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे। अजून किती दिवस हा पाऊस हजेरी लावणार माहित नाही, मात्र तुर्तास संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात असा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गेल्या अर्ध्या तासापासून हा पाऊस सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं पावसाची गती आहे, अजून थोडा वेळ पाऊस असाच सुरू राहील असं चित्र दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।